नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एखादा जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। ज्या क्षणाची इतक्या आतुरतेने तुम्ही वाट बघत होतात तो क्षण मालिकेमध्ये लवकरच येणार आहे। कारण आता आरोहीच्या आणि अक्षयच्या प्लॅनमुळे आता रमा ही पार्वती आजीपर्यंत तर पोहोचते, पण त्या अगोदर आता इरावतीने रमाचा डाव ओळखलेला असतो आणि आता रमा खूप मोठ्या हुशारीने आता ह्या ड्रायव्हरला मारून पार्वती आजीच्या साथीने मात्र आता तेथून रमा ही पार्वती आजीला घेऊन जाणार असते। कारण आता रमाने 24 तासाची मुदत आता अक्षयला दिलेली असते की मी 24 तासाच्या आत तुम्हाला पुरावा देते, पण यावेळेस तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल आणि दोघांना मिळून एक प्लॅन करावा लागेल। म्हणून त्या प्लॅननुसार आता रमा ही भांडून घराच्या बाहेर तर पडलेली असते आणि आरोहीच्या मदतीने शेवटी नंबर मिळून त्या मुकेशचा तर रमा ही पार्वती आजीपर्यंत पोहोचली तर असते। परंतु आता मित्रांनो अक्षयचे डोळे आता रमा कसे उघडते आणि हे सत्य आता इरावती स्वतःच्या तोंडून मात्र अण्णासाहेब कर्णिक यांना कसे सांगते आणि अण्णासाहेब कर्णिक यांना ही सत्य माहिती झाल्यानंतर की अक्षय रमाचा नवरा आहे हे समजल्यानंतर आता रमा आपली जीवनाची करुण कहाणी आणि रमा आणि अक्षय वेगळे कसे झालेत याबद्दल आता ती अण्णासाहेब कर्णिक यांना कसं सांगणार आहे। आणि शेवटी अण्णासाहेब रमाला माफ करून रमा जे काही खोटं बोलली तर माफ करून मात्र मोठे मनाने अक्षयला पुन्हा स्वीकारून रमा आणि अक्षय या दोघांना एकत्र कसं आणणार आहे। आणि आता ही इरावतीला धडा शिकवण्यासाठी शेवटी रमाने दुर्गा अवतार घेऊन इरावतीचा वध कसा केलेला असतो। अक्षयने सुद्धा आता इरावती आणि मालविका या दोघींना सुद्धा घराच्या बाहेर कसे काढलेले असते हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा चला तर मित्रांनो आता वेळ कशी बघतात, चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये काय होते। कारण आता हे बघा रमा ही आता पार्वती आजीच्या पर्यंत जाऊन पोहोचलेली असते, परंतु आता रमा जो काही समोर दृश्य पाहते म्हणजे आता पार्वती आजीला किडनॅप करणारा आणि आरोहीचा अपघात करवणारा हा मुकेश आपला ड्रायव्हर आहे। म्हणजे आपल्या ड्रायव्हरने आपल्याला फसवले आणि इरावतीचं ऐकून इरावतीचे काम केले, म्हणून आता रमाला खूप राग आलेला असतो। रमा आता इरावतीचं भांडं फोडण्यासाठी शेवटी पार्वती आजीला सोडवायला तेथे येते आणि त्यात म्हणजे आता आरोहीची रमाला खूप मदत झालेली असते। आता आरोहीचा आणि पार्वती आजीचा जो प्लॅन असतो काही झाले तरी रमा आणि अक्षय या दोघांना एकत्र आणायचे, त्यासाठी आता आरोही मात्र जीव तोडून प्रयत्न करत असते की आपल्या आईबाबांचे गैरसमज मिटून शेवटी त्यांना एकत्र आणायचे आणि हा इरावतीचा खेळ संपवायचा। म्हणून आता ती आपल्या रमाला प्लॅनमध्ये खूप अशी मदत करत असते। कारण इतकीची छोटीशी असणारी आरोही मात्र रमाचं खूप मोठं काम करत असते। आता मात्र रमा तेथे त्या ड्रायव्हरपर्यंत जाऊन पोहोचते। आता त्या ड्रायव्हरला पोहोचल्यानंतर इकडे इरावतीला तर खूप आता संशय आलेला असतो, रमाने नक्की आपल्याला फसवले। रमा आणि अक्षय हे दोघे एकमेकांशी ज्या पद्धतीने भांडत होते म्हणजे अक्षय आत्तापर्यंत त्या पद्धतीने कधीही कुणाला इतक्या मोठ्या आवाजात बोललेला नसतो आणि आज मात्र तो रमाशी जे काही बोललेला आहे त्यात म्हणजे इरावतीला संशयास्पद येतो। म्हणून इरावती मुकेशला फोन लावण्याचा खूप प्रयत्न करत असते, परंतु मुकेश मात्र झोपेत असल्यामुळे तो इरावतीचा कॉल काही घेत नाही आणि त्यानंतर मात्र इरावतीचे खूप काही कॉल आलेले बघून आता मुकेश घाईने फोन करतो आणि इरावतीला फोन करतो। आता इरावती तर तिकडे यायला निघलेली असते। आता वाटेमध्ये ती आता मुकेशचा फोन घेते आणि फोन घेऊन म्हणते की हे बघ आत्ताच्या आत्ता मी तुला जे काही सांगत आहे तर ते ऐक, कारण ती रमा तेथे येण्याअगोदर तू पार्वतीला त्या म्हणजे मम्माला घेऊन तेथून कुठेतरी गायब हो। पण त्या क्षणाला मात्र आता रमा तेथे येऊन पोहोचलेली असते। रमाने आता हे सर्व काही मुकेशचा चेहरा ओळखल्यानंतर तो आता घाईने रमाला ढकलून देतो, रमाच्या अंगावर ते तेथील बॉक्स लोटतो। रमा मात्र आता खाली पडते। पार्वती आजी रमाला बघते। पार्वती आजीने रमाला बघितल्यानंतर ती रमा असं म्हणते। आता रमासुद्धा आजीला पाहते आणि आता रमाचा जो संशय असतो तो खरा ठरतो आणि त्या लोकेशन जे काही साईने रमाला मदत केलेली आहे लोकेशन पाठवण्यासाठी, म्हणून त्या लोकेशनवर ती आली हे बघून आता पार्वती आजीला आनंद होतो। पार्वती आजी म्हणते की रमा शेवटी तू आलीस। तेव्हा आता रमा ही पार्वती आजीला सोडवायला जाणार तोच लगेच आता हा मुकेश तिला ढकलतो। आता ढकलल्यानंतर पार्वती आजी
जेव्हा हा मुकेश रमावर धावून गेलेला असतो आणि रमाला अगदी हिसकावण्याचा तो प्रयत्न करत असतो, तोच लगेच आता पार्वती आजी मागून येते आणि त्या मुकेशच्या डोक्यामध्ये काठीने मारते। तेव्हा आता तो मुकेश बेशुद्ध होऊन खाली पडतो। तर आता रमा ही पार्वती आजीला सोडते। पार्वती आजीला रमाला बघून खूप असा आनंद होतो। पार्वती आजी म्हणते की रमा, मला माहिती होतं की तू आली म्हणून। रमा म्हणते की आई आजी, मला संशयच होता की ह्या इरावतीने तुमच्यासोबत काहीतरी केलेले आहे, तुम्हाला किडनॅप करून कुठेतरी ठेवलेले आहे। कारण जेव्हा त्या गाडी जवळून माझ्या जात होती तेव्हा मात्र तुमचा साडीचा पदर मला त्या गाडीतून दिसला। माझं मन मला सांगत होते म्हणून मी त्या इरावतीवर लक्ष ठेवायला तयार नव्हते, परंतु हे बघा आरोहीने सुद्धा माझी खूप मदत केली आणि अक्षयने सुद्धा। तेव्हा आता पार्वती आजीला सोडवल्यानंतर आता पार्वती आजी म्हणते की आता रमा, हे फक्त त्या इरावतीचा खेळ आता संपलेला आहे आणि हे पग रमा, अगं ते इरावतीचा खेळ संपवण्यासाठीच मी त्या मुकेशला पैसे द्यायला गेले होते आणि त्या जी काही सीमाने मला चेन दिली होती आणि ती चेन वगैरे मोडून मात्र मी त्याला पैसे द्यायला गेले होते आणि तेथे सुद्धा येऊन ह्या इरावतीने तिचा डाव खेळला आणि तो मुकेशसुद्धा हिच्या अगदी हाताशी होता, त्याने सुद्धा मला फसवले आणि त्यांनी माझी अवस्था करून मला इथे बंदिस्त करून ठेवले होते। आता घडलेला सर्व काही प्रकार पार्वती आजी रमाला सांगत असते। रमा म्हणते की आई आजी, चला लवकरात लवकर आपल्याला येथून निघायला हवे, नाहीतर ती इरावती आहे तर ती येथे येऊन पोहोचेल। तेव्हा आता रमा आणि पार्वती आजी तेथून जायला निघतात, पण त्या क्षणाला इरावती तेथे येते। इरावती आता तेथे आल्यानंतर ती म्हणते की आता तुम्हाला नाही सोडणार। आता हे बघ, रमा म्हणते की मी तुम्हाला नाही सोडणार। इरावती आत्या, तुमचा आता खेळ संपलेला आहे, तुम्ही कितीही कारस्थान करण्याचा प्रयत्न केला तरी आता सुद्धा तुमचं हे कारस्थान पूर्ण होणार नाही। कारण तुम्हाला वाटत असेल की आत्तापर्यंत तुम्ही जिंकलात आणि रमा आणि अक्षय या दोघांना वेगळं केलं आणि मुकादम कुटुंबाची जी वाट लावली, परंतु आता ते तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही, कारण रमा आणि अक्षय लवकरच एकत्र येतील। पार्वती आजी म्हणते की आता तू कितीही काही कर, परंतु तुझा एकही प्लॅन आम्ही सक्सेस होऊन देणार नाही। तेव्हा आता घरी गेल्यानंतर अक्षयला हे सर्व सत्य सांगणार आणि अक्षयला इरावतीबद्दल पुरावे द्यायचे म्हणून रमा घाईने पार्वती आजीला तेथून घेऊन जात असते। पार्वती आजी म्हणते की आता मी तुला नाही सोडणार, कारण तू आपल्या आईशी सुद्धा जे काही वागली ते इतकं क्रूरपणे वागली। जेव्हा तुला सुधारण्याची वेळ हवी होती तेव्हा मी तुला खूप चान्स दिले, पण आता नाही। इरावती, तुझं भांडं आता फोडणार म्हणजे फोडणारच। अगं, तू इतक्याशा चिमुकल्या असणाऱ्या माझ्या आरोहीला तिच्या आईवडिलांपासून वेगळं केलं आणि रमा आणि अक्षय या दोघांना सुद्धा वेगळं करून सीमाची काय अवस्था केली, पूर्ण मुकादम कुटुंब उद्ध्वस्त केलं। घरातील प्रत्येकाला मन भरून तू अगदी इकडे तिकडे अगदी या घरातून हाकलून दिले, परंतु आता नाही, आता तुझा खेळ संपलेला असेल। त्यानंतर मात्र आता इरावती म्हणते की हो का, माझा खेळ संपण्या अगोदर रमा तर त्या घरात राहायला हवी, कारण जोपर्यंत मी आहे तोपर्यंत रमा आणि अक्षय कधीही एकत्र होऊ शकत नाही। म्हणून आता रमा ही अक्षयला सांगण्यासाठी सर्व काही सत्य म्हणजे येतच असते आणि त्या अगोदर मात्र ह्या इरावतीने अण्णासाहेब कर्णिक यांना फोन करून रमा तुमच्याशी खोटं बोलली आणि ती खोटं बोलून येथे आमच्याकडे राहत आहे आणि तिची ती आरोही मुलगीसुद्धा आहे, असं काही वाटेल तसं रमाच्या मनामध्ये आता जे काही नाही तर ते आता अण्णासाहेब कर्णिक यांच्या मनामध्ये भरून आणि तिने आमचं घरसुद्धा अशाच पद्धतीने सोडले होते, अक्षयला फसवलं, अक्षयला फसून ती या घरातून निघून गेली, असे वाटेल तसे आरोप ती पुन्हा अण्णासाहेब कर्णिक यांच्या तोंडावर रमाचं सर्व काही सांगून खोटं बोलून आता अण्णासाहेब कर्णिक यांचा राग वाढवते। एकतर रमा आता अण्णासाहेब कर्णिक यांना काही न सांगता अक्षयकडे गेलेली असते, त्यात तिला साईने मदत केलेली असते, म्हणून रमा आता आत्तापर्यंत अण्णासाहेबांना काही सांगू शकलेली नव्हती। कारण रमाने जर खरं सत्य अण्णासाहेब यांना सांगितले असते तर आता अण्णांनी रमाला इकडे कधीही येऊन दिले नसते, कारण अक्षय किती चुकीचा वागलेला आहे। अक्षयने आपल्या स्वतःच्या बायकोला समजून घेतले नाही आणि आत्तापर्यंत रमाला इतका त्रास त्याच्यामुळे झाला, त्यामुळे आता अण्णासाहेब अक्षयवर नाराज असतात। ते अक्षयला अगदी इतकं रमावर त्रास देणारा आणि कधीही बायकोला समजून न घेणारा नवरा आपल्या बायकोला 7 वर्ष सोडू शकतो, 7 वर्ष त्याने कोणतीही चौकशी करत तो आत्तापर्यंत रमापर्यंत पोहोचलेला नाही, असे आता अण्णासाहेब यांना वाटून अक्षयबद्दल अण्णासाहेबांनी गैरसमज करून घेतलेला असतो आणि त्यात म्हणजे इरावतीने त्यांच्या अजून कान भरलेले असतात। मग त्याच वेळेस आता इकडे रमा आणि पार्वती आजी ह्या घरी येतात
पण त्या अगोदर मात्र आता ही जी काही मालविका असते तर ती मालविका मात्र रूममध्ये आरोहीला बोलत असते. आरोहीला म्हणत असते की हे बघ, तुला काय गरज होती म्हणजे त्या इरावती आत्यांचा मोबाईल घेण्याचं आणि त्यातून तो नंबर काढण्याचा, म्हणून ती आरोहीला मारत असते. आरोही आता बाबा बाबा म्हणून ओरडत असते आई आई करत. आणि अक्षय मात्र हे सर्व बघतो. अक्षयला खूपच राग येतो. अक्षय मालविकावर रागवतो. मालविकाला म्हणतो की हे बघ, हे असले म्हणजे या घरामध्ये कारस्थान चालणार नाही. मालविका, तू तर आता आरोहीला खूप अगदी प्रेम देण्याचा प्रयत्न करत होती आणि तुझे दाखवण्याचे दात वेगळे आणि आतमधील रूप वेगळे आहे का, म्हणजे तू आरोहीला त्रास देते तर. तेव्हा आता मालविकाला काही तोंडातून शब्द निघत नसतो. त्यानंतर आता इरावती अगोदर घरी पोहोचलेली असते, कारण रमा आणि पार्वती आजी ह्या वाटेमध्ये त्यांची गाडी ही थोडीशी फेल होते आणि गाडीतून येण्यासाठी त्यांना उशीर लागतो. पण त्याच वेळेस इरावती घाईने मालविकाच्या रूममध्ये येते, मालविकाला रूममध्ये घेऊन जाते. परंतु त्यांना माहिती नसतं की अक्षय मालविकावर रागून मालविका रूममध्ये असते. मालविकाला आता टेन्शन येते की अक्षयला तोंड कसे दाखवायचे. अक्षय मात्र आरोहीला घेऊन आता रूममध्ये जातो आणि त्या क्षणाला मात्र इरावती घरात आलेली असते. इरावती आणि मालविका मात्र एकमेकींशी बोलत असतात की आता इरावती मालविकाला म्हणत असते की हे बघ, आता मात्र ती पार्वती जरी आपल्या हातून सुटली असली तरीसुद्धा अक्षयला मात्र काही खरं सांगू शकणार नाही. त्या अगोदरच मात्र मी त्या रमाचे पंख छाटलेत, कारण तिचा तो बाप आहे ना अण्णासाहेब कर्णिक, मानलेली मुलगी त्याची ही रमा, तर त्याला येथे बोलावून तो आता रमाला कायमचं इथून घेऊन जाईल, कारण त्याचेसुद्धा मी आता कान भरलेले आहेत. जसे रमा आणि अक्षय यांना 7 वर्षापूर्वी वेगळं केलं होतं, अक्षयच्या मनामध्ये मी आता जे काही आता साई विरोधी खोटं कारस्थान घडवलं होतं आणि साई आणि रमा ह्या दोघांमध्ये काहीतरी आहे असे मी आता अक्षयला दाखवले होते. त्यामुळे मात्र आता अण्णासाहेब कर्णिक यांचेसुद्धा मी तसेच काहीतरी केलेले आहे आणि तो अण्णासाहेब कर्णिक आताच्या कोणत्याही क्षणाला येईल आणि रमाला येथून कायमचं घेऊन जाईल. तेव्हा आता रमा ही घरी येते आणि अक्षयने मात्र आता हे सर्व ऐकलेलं असतं. अक्षयच्या सर्व काही समोर आलेले असते. आता अक्षयचे डोळे उघडतात, अक्षयच्या डोळ्यातून धारा वाहत असतात आणि त्या क्षणाला आता रमा घरी येते. रमा आता अक्षयला सर्व काही सांगायला अगदी घाईने आलीच असते. पार्वती आजीला बघून आता अक्षयला फारसा आनंद होतो. आता अक्षयला हे माहिती नसतं की पार्वती आजीला इरावतीने किडनॅप केलेले आहे म्हणून, परंतु रमा मात्र आता सर्व काही अक्षयला सांगायला सुरुवात करणार. तोच लगेच अक्षय म्हणतो की रमा मला माफ कर, कारण आज माझे डोळे उघडले. या इरावती आत्या माझ्याशी जे काही प्लॅन खेळलात ते मला माहिती नव्हतं. मी त्या इरावतील अगदी डोळे झाकून विश्वास ठेवला, कारण मला असं वाटत होतं की या घरातील सगळेजण सोडून गेले, त्यानंतर रमा तूसुद्धा सोडून गेली आणि इरावती आत्याने आम्हाला अगदी कायमची साथ दिली, पाठिंबा दिला, तिच्यामुळेच आम्ही हे सर्व स्वतःला सावरू शकलो अशी माझी अपेक्षा होती. परंतु नाही, तो भ्रम माझा खोटा होता, कारण इरावती आत्यानेच आता हे मुकादम कुटुंब उद्ध्वस्त केले आणि रमा आपल्यालासुद्धा तिनेच वेगळं केले. तेव्हा आता रमा म्हणते की अक्षय, मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण त्या क्षणाला मात्र जेव्हा रमाचे डोळे भरून येतात तर अण्णा तेथे घाईने येतात. अण्णांना बघून आता अण्णा म्हणतात की नाही रमा, तू येथे नाही राहू शकत, कारण इतके दिवस तुला सोडून जाणारा तुझा हा नवरा आज तुझ्या समोर येतोय आणि मला माहिती नव्हतं की हा तुझा नवरा आहे आणि ती आरोही तुझी मुलगी आहे. रमा, तू हे सत्य माझ्यापासून लपून ठेवले. मला खरंच खूप वाईट वाटत आहे, कारण इतकं बापाप्रमाणे मी तुला प्रेम दिले, पण तू माझ्याशी खोटं वागून तू इकडे राहायला आलीस. साईलासुद्धा खोटं बोलण्यासाठी सांगितले. रमा, मी काय असं पाप केलं होतं तू माझ्याशी इतकं खोटं बोलली आणि ह्या असल्या नवऱ्याबरोबर तू परत राहणार आहेस का? अगं, ज्या नवऱ्याने 7 वर्ष तू कुठे होती, कधी तुला शोधण्याचा प्रयत्न केला नाही, तुझ्यावर अत्याचार केलेत, घरातील तुझ्या सर्व आठवणी पुसून टाकल्यात आणि त्या नवऱ्याला तू नवरा मानतेस. अगं, हा असला नवरा कसला? आणि त्या साईने मात्र आत्तापर्यंत तुझी वाट बघितली, प्रत्येक दुःखात सुखदुःखात तुझी साथ दिली. आत्तापर्यंत अजूनसुद्धा तो मग तुझ्या मनाच्या विरुद्ध जायला तयार नाही आणि कधीही त्याने अगदी तुझ्याशी गैरव्यवहारसुद्धा करण्याचा प्रयत्न केला नाही. जोपर्यंत तू मनाने तयार नाही तोपर्यंत अजून तो तुझ्याशी लग्न करायलासुद्धा तयार नाही आणि तो इतकं तुला समजून घेतो, तुझी साथ देतो, तरीसुद्धा आज ह्या असल्या नवऱ्याला तू शरण जातेस का? तेव्हा आता रमा म्हणते की नाही अण्णा, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. अक्षय तसे नाहीत, कारण अक्षयच्या मनामध्ये खूप काही अगदी भरवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या इरावतीचं नाव सांगणार तोच अण्णा काही ऐकून घ्यायला तयार नसतात. अण्णा म्हणतात की हे बघ रमा, मला तुझा एकही शब्द
ऐकून घ्यायचं नाही, तू घरी चल. तेव्हा आता ते अक्षय आता खूप रडत असतो आणि अण्णांनी रमाच्या हाताला धरलेलं असतं. ते रमाला तेथून घेऊन जात असतात. तेव्हा आता आरोही तर खूप रडत असते. रमा म्हणत असते की अण्णासाहेब प्लीज, तुम्ही मला मुलगी मानतात, मग माझं ऐकून घ्या, माझ्यावर विश्वास ठेवा. रमा आणि अक्षय या दोघांचं एकमेकावर खूप प्रेम आहे. म्हणजे माझं आणि अक्षयचं एकमेकावर खूप प्रेम आहे. कधीही आम्ही एकमेकापासून वेगळे झालो नव्हतो, परंतु आमच्यामध्ये वेगळं केले गेले. अक्षय म्हणतो की हे बघा अण्णासाहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. रमा आणि माझ्यामध्ये सुद्धा असेच गैरसमज झालेले आहेत. अण्णा काही ऐकून घ्यायला तयारच नसतात. शेवटी ओढत ताडत ते रमाला तेथून घेऊन जातात. तर अक्षय खूप रडत असतो. सारखी त्याला रमाची आठवण येत असते की रमा तू परत घरी ये, मला तुझी गरज आहे. इरावती आत्याचं आता जे कारस्थान आहे तर ते अक्षयसमोर आलेले असते आणि त्यात आता पार्वती आजी अक्षयला सावरते. अक्षयला म्हणते की हे बघ बाळा, तू रडू नकोस. रमा तुझ्यापासून कधीही दूर नाही जाणार, परंतु आज तुझे जे डोळे उघडलेत ना, ते खरंच यामागेच उघडायला हवे होते. कारण रमा घर सोडून का गेली, रमाचं घर सोडून जाण्यामागे काय कारण होते. इतक्याच्या छोट्याशा मुलीला ती अगदी तुझ्या भरोशावर सोडून गेली आणि त्या इरावतीने आत्याने तुला मारण्याची जी धमकी दिली होती, त्यामुळे रमा मात्र तुझ्या जीवासाठी हे घर सोडून गेली होती. त्यानंतर आता ही इरावती आपल्याशी जे काही वागली, तिने पूर्णपणे मुकादम कुटुंब उद्ध्वस्त करून आपल्याला रस्त्यावर आणले आणि तरीसुद्धा आज तू तिच्यावर विश्वास ठेवत होता का. पार्वती आजीने आता आत्तापर्यंतची सर्व काही करून कहाणी आता अक्षयला सांगितलेली असते. अक्षय, तुझ्यात आणि रमात कसे गैरसमज निर्माण केले गेले आणि यात अगोदर मी सुद्धा त्या इरावतीला सामील होते की रमाला घराच्या बाहेर काढण्याची. आणि खरंच अक्षय, मला माफ कर. माझी सुद्धा एक खूप मोठी चूक झाली, कारण इरावतीला ओळखण्यात मी खूप उशीर केला. आणि सीमाची जी अवस्था बघतोस ना, तर सीमाची अवस्थासुद्धा ह्या इरावतीनेच अशी केलेली आहे. कारण तिला खोट्या अगदी ज्या वेड लागण्याच्या गोळ्या आहेत तर त्या इरावती तिला देते आणि तिलासुद्धा तिची अवस्था तिने अशी करून ठेवलेली आहे. आता सीमासुद्धा घाईने पुढे येते आणि अक्षयला सर्व काही सत्य सांगते. रमा रडतच तेथून गेली. अक्षयला खूप पश्चाताप येत असतो. तो खूप रडतो आणि म्हणतो की रमा तू परत ये, मला तुझी गरज आहे, तू परत लवकरात लवकर ये. म्हणून आता त्या अगोदर इरावती खूपच खुश असते. इरावतीला असं वाटतं आता रमा आणि अक्षय या दोघांना मी शेवटी वेगळं केलेच आणि ते परत आता एकत्र नाही होऊ शकत. आता ह्या रमाला आपण चांगलीच अद्दल घडवली, त्या अण्णांना सर्व काही सत्य आपण खोटं सांगितलं. आता मात्र अण्णा खूप तापलेले असतात. रमाची ती अवस्था त्यांना बघवत नसते. ती सारखी रमा रडत असते. अक्षय आरोही करत आता अण्णा म्हणतात की हे बघ, ज्या 7 वर्षात त्यांना तुझी आठवण आली नाही, तू आज मात्र त्यांच्यासाठी काय इतकी रडतेस. अगं, हा तुझा बाप आहे ना, साई आहे. साई तुझ्यावर इतकं मनापासून प्रेम करतो. त्या साईची तू साथ द्यायला हवी आणि आज मात्र तू साईला सोडते. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा अण्णा, आत्तापर्यंत मी तुम्हाला जे काही सांगितले ते मात्र सर्व काही अगदी खरं आहे. अक्षय खूप चांगले होते, कारण त्यांच्या डोळे लवकर म्हणजे जे काही गैरसमज आहे ते गैरसमज त्यांच्या डोळ्यासमोर करण्यात आले आणि शेवटी त्यांनी त्या गैरसमजावर विश्वास ठेवला, प्रेमावर विश्वास ठेवला नाही. हीच त्यांची खूप मोठी चूक झाली आणि आज आम्हाला वेगळं होण्यासाठी आमच्यातील जो काही विश्वास होता तो मात्र मी गमावला होता. म्हणजे मी काही चूक करून न शेवटी अक्षयला सोडून तेथे आले. मी यायला नको होतं, मी माझ्या आरोहीला सोडून यायला नको होतं. इरावतीचं भांडं मी तेव्हाच अक्षयसमोर फोडायला हवे होते. आता अण्णा म्हणतात की हे बघ रमा, मला तुझी अवस्था समजू शकते, कारण जे काही आता झाले ते केवळ गैरसमजामुळे झाले. मग आज मात्र तुझा हा जो बाप आहे तो तुला आज एक वचन देतो, रमा आणि अक्षय लवकरच एकत्र येतील, परंतु अक्षयची चूक अक्षयच्या लक्षात यायला हवी आणि अक्षयने मात्र पुन्हा कधीही असं रमाशी वागू नये. इरावतीने जे काही आत्तापर्यंत कारस्थान केले त्या सर्व कारस्थानाचा इरावतीच्या आता पापाचा घडा भरत आलेला आहे. पार्वती इरावतीला म्हणते की अगं, तुला तर शिक्षा होणारच, कारण माझी रमा परत या घरामध्ये येणार, ते पण अक्षयच्या हाताला धरून, आणि तुला ते धडा शिकवणारच. आता अक्षय हा रमाला घ्यायला गेलेला असतो आणि अण्णा मोठ्या मनाने अक्षयला माफ करून आता रमाचा हात इरावतीच्या
त्या जे काही बोलण्यावर अण्णांनी विश्वास ठेवला होता तो सगळं काही आता अण्णांचा गैरसमज दूर होतो आणि रमाचा हात ते अक्षयच्या हातात देतात आणि यापुढे आता रमाचा हात धरलेला हात कधीही सोडू नकोस, शेवटी कायम सुखाने एकत्र राहा आणि छान अशी गोंडस तुमची मुलगी आहे आरोही, अगदी परत असे एकमेकामध्ये गैरसमज अगदी पसरू नका आणि विश्वास महत्त्वाचा असतो दोघांमध्ये. जर तुमचा आज एकमेकावर विश्वास असता तर आज इतकी वर्ष तुमची ताटातूट झाली नसती. म्हणून अण्णा अक्षयला खूप काही समजतात. आता अक्षय मोठ्या मनाने अण्णांची माफी मागतो आणि रमाची सुद्धा तो माफी मागतो, कारण जे गैरसमज माझ्यासमोर करण्यात आले त्यामुळे मात्र मी खरंच खूप अगदी डोळ्यावर पडदा ठेवून अगदी विश्वास ठेवत होतो आणि रमाला दोषी ठरवत होतो. तेव्हा साईसुद्धा आता जो काही 7 वर्षात घडलेले आहे तर ते सर्व सांगतो. रमाची काय अवस्था झाली होती. रमा रात्रंदिवस अक्षय तुझी वाट पाहत होती. अगदी रात्रीच्या वेळेस प्रत्येक क्षण ती अक्षयच्या आठवणीत घालत होती. रात्र रमाला झोप लागत नव्हती. मी माझ्या डोळ्यांनी रमाची ही अवस्था बघितलेली आहे. पण अक्षय, अरे तू जे काही डोळ्यांनी बघितलं आणि त्यावर विश्वास ठेवला, खरंच मला तुझं वाईट वाटतं, कारण तू अगदी निरर्थक गोष्टीवर विश्वास ठेवतो आणि आपल्या स्वतःच्या माणसाला गमावतो. तेव्हा आता अक्षयचे खडकन असे डोळे उघडतात आणि रमा आणि अक्षय परत आता साई आणि अण्णा, रमा आणि अक्षय दोघांचा परत एकमेकांच्या हातामध्ये हात देतात. त्यानंतर इरावतीला आता हे सर्व सहन होत नाही. इरावती पूर्णपणे भडकलेली असते. पण आता रमा म्हणते की नाही आत्या, तुमच्या पापाचा घडा भरलेला आहे. तुम्हाला आता अगदी दुर्गारूपी स्वरूपाने तर आता तुमचा खेळ खल्लास करावा लागेल. आणि तेवढ्यात आता रमाही हातामध्ये त्रिशूळ घेते आणि अगदी इरावतीच्यावर धावून जाते. इरावतीला अगदी म्हणते की आज मात्र ही जी देवी आहे ती देवी माझ्यात प्रकट झालेली आहे ह्या पापीचा दृष्ट नायनाट करण्यासाठी. रमाने मात्र आता दुर्गा मातेचा अवतार घेऊन इरावतीचा खेळ खल्लास केलेला असतो. तेव्हा आता मित्रांनो, शेवटी रमा आणि अक्षय एकत्र आलेले असतात आणि त्यांची छानती गोंडस आरोही आणि अण्णा स्वतः मात्र आता रमाला आणि अक्षयला एकत्र येण्यासाठी परवानगी देतात. तर आता मित्रांनो, पुढे काय काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.